स्वर्गीय सत्यभामा गाडेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला। जिजामाता महिला शिक्षण प्रसारक समाजसेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या संस्थापक अध्यक्षा स्वर्गीय सत्यभामा लक्ष्मण गाडेकर या नवीन शालेय इमारतीचे उद्घाटन आणि स्वर्गीय सत्यभामा गाडेकर यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा बुधवारी 24 रोजी एकलहरा रोड नाशिक रोड येथे संपन्न झाला। सामना वृत्तपत्राच्या संपादक रश्मी ठाकरे, माजी पर्यटन मंत्री, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झाला। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी गाडेकर, उपाध्यक्ष मनीषा वजरे, सचिव जयश्री गाडेकर, विशाल सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या वतीनं रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली। ठाकरे यांचे स्वागत झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून ढोल ताशांच्या गजरात पुष्पांची उधळण करण्यात आली। सदर विद्यालय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय असून डिजिटल अत्यावश्यक असे सुसज्ज वर्ग देखील येथे आहेत। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, संपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, योगेश घोलप, नैना घोलप, माजी उपमहापौर प्रथमेश गीते आदींसह साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज विद्यालयातील संचालक, मुख्याध्यापक, शालेय समिती सदस्य, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण खास करून आज जेव्हा मी चित्रफित बघत होतो मगाशी, तेव्हा तेच विचार करत होतो, मी आप्पाला देखील विचारत होतो की एका महिलेने एवढी हिम्मत करून, ताकद दाखवून, जिद्द दाखवून शाळा उभारणं, त्याच्यात एवढ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं, एवढे मोठं ट्रस्ट उभारणं आणि सगळ्यांनाच आता पुढे ते काम कसं न्यायची याची चिंता असते। तेव्हा आज आपण आपल्या दोन्ही मुलांनी पूर्ण फॅमिलीने सहकार्य करून ही इमारत इथे घडवलेली आहे। खरोखर आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। हे साधं काम नसतं, सोपं काम नसतं। एखादी शाळा, एखादं कॉलेज, एखादी अशी संस्था उभारणं, त्याला चालवणं, कारण काही गोष्ट बनवणं खूप सोपी असते कधी कधी, पण ते बनवून पुढे नेणं, चालवणं आणि योगायोगाने मला वाटतं 10 वर्षापूर्वी, 14 वर्षापूर्वी 2010 साली उद्घाटन शाळेचं माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी होतं, म्हणजे 13 जूनच्या दिवशी होतं। हा योगायोग मला त्यांच्या एका नातवाचा पण वाढदिवस 13 जूनच आहे। आता मला भेटला तनिष। असो, पण आज खरोखर शाळेतून काय घडू शकतो ह्याचा जर विचार केला तर आपल्या देशासाठी शाळा ह्या किती महत्वाच्या त्याचा जर विचार केला तर आपण हैराण व्हाल, आपण आपल्याला आश्चर्य होईल की शाळेतून देश पुढे कसा जाऊ शकतो। आज आपण पाहतोय सगळीकडे समाज विखुरला जात आहे। धर्मामध्ये असेल, जातीमध्ये असेल, विभागामध्ये असेल, जिल्ह्यांमध्ये असेल, विभागणी ही होत चाललेली आहे। या देशामध्ये, या जगामध्ये आणि कुठच्याही इतर राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर एकमेव जर अशी कुठची इमारत असेल तिथे सगळे धर्म, जात, पंथ सोडून सगळे एकत्र येतात, इयत्ता म्हणून असेल, विद्यार्थी म्हणून असेल, तर ती म्हणजे शाळा असते। आणि शाळा उभारणं म्हणजे समाजकारण करणं हा माझा ठाम विश्वास आहे। माहित नाही त्यावेळी काय विचार केला असेल महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी, दादाभाई नौरोजींनी, या सर्व महान मंडळींनी जेव्हा महिलांसाठी शाळा सुरू केल्या, लहान मुलींसाठी शाळा सुरू केल्या। आज विचार करा, त्यावेळी महिलांना शिक्षणापासून जे वंचित ठेवलं होतं, आज एका महिलेने शाळा उभारून आपल्याला दिलेली आहे। काय आपण नक्की विचार करायचा, किती आभार मानायचे ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे। मी माझ्या वाचनात एकदा वाचत होतो की 100 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी
जेव्हा महात्मा फुलेंनी शाळा सुरू केल्या तेव्हा अर्थात त्याच्या आधी गुरुकुलची जी परंपरा होती ती होती, पण खूप वर्षांपूर्वी होती, शेकडो वर्षांपूर्वी होती. त्यानंतर महिलांना शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं, वंचित ठेवलं गेलं. आणि जेव्हा ह्या आपल्या महान पुरुषांनी, महान महिलांनी म्हणजे सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, या सर्व लोकांनी महिलांसाठी दारं उघडली शाळेची, एक वेगळा देश निर्माण करायचा विचार केला, समाजकारण करण्याचा विचार केला. ते आज आपण बघतोय की जेव्हा महिला आज राष्ट्रपती आहेत, आपल्या मुर्मू जी असतील आपल्या महिला राष्ट्रपती, किंवा नगरसेविका असतात, किंवा आमदार असतात, खासदार असतात, संचालक असतात, हे सगळी जी ताकद आहे त्या शाळेतून निर्माण झालेली ताकद आहे. प्रत्येक शाळेतून निर्माण झालेली ताकद आणि शिक्षणातून झालेली ताकद आहे. मूळ गोष्ट हीच आहे. जसं आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तसं इथे जे मैदानात आपण उभं आहोत, मी संचालक मंडळाला खास करून विनंती करेन की हे मैदान असंच जपा आणि वाढवता आलं तर वाढवलं पाहिजे. पण मैदानी खेळ प्रत्येक शाळेत असायलाच पाहिजे, मैदान असायला पाहिजे, लायब्ररी असायला पाहिजे, कॅन्टीन असायला पाहिजे. ते आपण सगळं करत आहात, मी आपल्या प्लॅन मध्ये पाहत होतो. खरोखर मला आनंद होतोय पुन्हा एकदा इथे आल्यानंतर. जसं मी सांगितलं की ह्याच्यापेक्षा कुठचंही काम मोठं नाही जेवढं काम शाळा सुरू करणं आहे. खरं तर आज आईचं जे स्वप्न होतं ते साकार झालंय असं मनापासून वाटतं. महिलांनी महिलांसाठी व परिसरातील गोरगरीब मुलांसाठी ही इंग्रजी माध्यमाची शाळा जिजामाता महिला शिक्षण प्रसारक संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल या नाशिक रोड पूर्व विभागात त्यांनी 2010 साली स्थापना केली. आज तिचं भव्य अशा नवीन वास्तूमध्ये रूपांतर होत आहे. त्याचं जे लावलेलं त्यांनी वृक्ष होता आज त्याचं वटवृक्ष होत आहे. आणि त्यासाठी आमचं भाग्य, ज्यांच्यावर आमची नितांत श्रद्धा आहे असं ठाकरे परिवारातील आमच्या रश्मिताई ठाकरे व आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा जो कार्यक्रम झाला, त्यामुळे खरंच आईचं आज स्वप्न पूर्ण झालंय मनापासून. म्हणजे आम्हाला हे जाणवत आहे. आणि असंच यापुढेही समाजसेवेचं काम, समाजसेवेचा वसा जो आईने दिलेला वारसा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. कारण की आम्हाला माहीत आहे, आम्हाला त्याची जाणीव आहे की आईने खूपच कमी वेळात आमच्यावर खूप साऱ्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. आईचं कर्तृत्वही खूप मोठं होतं, त्याची आम्हाला जाणीव आहे. त्याच पद्धतीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हे आज समाजसेवेचं कार्य करीत आहोत, करीत राहणार. यासाठी माझे नातेवाईक असेल, माझे संस्थेतील सर्व सदस्य असतील, माझ्या परिसरातील वॉर्डातील नागरिक असेल, माता भगिनी असेल, या संस्थेत ज्यांचे विद्यार्थी शिकत आहे ते पालक असेल, यांचं आमच्या परिवाराला भक्कम अशी साथ असते, ती नेहमी लाभत असते. त्यांची साथ व त्यांच्या सदिच्छा कायम आमच्या परिवारासोबत राहो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.